हाय हॅलो नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी बनवते आहे सुरमईचं कालवण आणि सुरमई फ्राय। तर ह्या दोन्ही रेसिपी मी इथे आज करणार आहे। तर पहिल्यांदा आपण स्टार्ट करूया। हे तर सुरमई असे स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी 4-5 पाण्याने। आता यामध्ये मी आधी मीठ लावणार आहे याला। आता मीठ आपण छान असं या सगळ्याला लावून घ्यायचं आहे आणि हे ना 10 मिनिटं आपण ठेवायचं आहे बाजूला, जेणेकरून याला पाणी सुटेल आणि त्यानंतर आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं नाही। ओके, याला आपण मीठ लावून ठेवायचं आणि त्यानंतर आपण त्याला लाल तिखट, हळद आणि आपण जो कोकम आगळ आपल्याकडे असेल किंवा लिंबू असेल तर ते लावायचं। आता हे मीठ लावून झालेलं आहे, त्याला आता पाणी सुटेल 10 मिनिटानंतर। तर ते पाणी आपण काढून टाकायचं आणि त्यानंतर आपण सर्व जे सुखे मसाले आहेत ते लावून घ्यायचं। तर त्याला आपण ठेवूया 10 मिनिटं। याला तर आपण मीठ लावलं होतं, ते पाणी सुटलं होतं, ते आता आपण काढून घेतलेलं आहे। आता आपण याला लावायचं आहे कोकम आगळ। यानंतर टाकायचं आहे हळद। त्यानंतर टाकूया आपण याच्यामध्ये लाल तिखट। बस एवढंच साहित्य टाकायचं आहे। खूप छान होते मच्छी, अगदी आलं लसूण वगैरे पेस्ट टाकायची गरज नाही। त्याला आता आपण छान मॅरिनेट करून घेऊया सगळ्या बाजूने। तर याला मी मॅरिनेट करून घेते। हे आता छान असं बघा मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। याला आता आपण 15 मिनिटं साईडला ठेवूया आणि मग तळून घ्यायचं आहे। हे बघा आपलं जे आपण सुरमई मॅरिनेट करायला ठेवली होती झालेत 15 मिनिटं। आता आपण तळून घेऊया। आता आपण यामध्ये आधी टाकूया तेल। तेल तापलंय, त्यामुळे आपण एक आपल्याला सोडून घेऊ। तर बघा आपण छान असं सर्व सुरमई आपण पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे। आता याला आपण थोडंसं 2 मिनिटं आपण याला झाकण ठेवायचं आहे आणि 2 मिनिटानंतर आपण झाकण काढून टाकायचं आहे। 2 मिनिटं झाली आहेत। आता आपण याला असं शिजत ठेवूया, मस्त फ्राय होऊ दे। मीडियम टू लो गॅसवरती आपल्याला हे ठेवायचं आहे। आता बघा एक भाजी अशी मस्त झालेली आहे। आता आपण परतून घेऊया ही। अगदी सोपं आहे फ्राय करण्यासाठी, पीठ वगैरे कोणताही लावायची गरज नाही आहे। तर सुद्धा खूप छान लागतं आणि मसालेसुद्धा आपल्याला लागतात ते। तर सर्व मी पलटून घेते। आता हे पलटून घेतलेलं आहे। याला आता आपण अजून इथे 5 मिनिटं आपण याला लो टू मीडियम गॅस फ्लेमवरती छान शिजू देऊ। आपले आता फिश फ्राय झालेले आहेत। हे बघा मस्तपैकी असे कडक झालेले आहेत। तर आता आपण सांबार करायला घेऊया, जे सुरमईचं कालवण मी करणार आहे ते। तर चला आता ते करूया। आता सुरमईचं कालवण करते, तर त्यासाठी आपल्याला पहिल्यांदा 4 छोटे चमचे मी इथे घेतलेलं आहे ओलं खोबरं घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण टाकायचं आहे सुकी मिरची। तुम्ही भिजवून सुद्धा टाकू शकता, पण मी आता ही सुकीच टाकलेली आहे कलर येण्यासाठी। लाल मिरची टाकलेली आहे आणि एक इथे आता छोटी हिरवी मिरची आणि लसूण पाकळी आणि अद्रक टाकलेलं आहे। तर जसं तुम्ही सुरमई घेणार आहे त्या पद्धतीने तुम्ही ते अंदाज कमी जास्त करू शकता। यामध्ये टाकली आहे कोथिंबीर आणि याच्यात टाकलेला आहे छोटासा कांदा आणि त्यानंतर आपल्याला टाकायचं आहे त्यामध्ये टोमॅटो आणि हे सर्व छान पाणी टाकून आपल्याला वाटण फाईन पेस्ट करून घ्यायचे आहे कालवण्यासाठी। आता बघा मी हे वाटून घेते। हे बघा आता छान अशी पेस्ट झालेली आहे। याचंच आपल्याला हे वाटण कालवणामध्ये आपल्याला वापरायचं आहे। आता भांडं गरम झालं आहे,
यामध्ये मी टाकते तेल. तेल गरम झालं की त्यामध्ये टाकायचं आहे ठेचलेलं लसूण. लसूण थोडासा गुलाबीसर झाला ना त्यामध्ये टाकायचा आहे कढीपत्ता. कढीपत्ता ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं तर टाकू शकता. तर यावर टाकायचं आहे वाटण. आता हे आपण छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता मिश्रण बघा असं आपलं छान असं वाटण तेल सुटलेलं आहे त्याला आपण त्यामध्ये टाकूया लाल तिखट. छान मिक्स करून घेऊया. अगदी सोपं आहे कालवण करणं आणि अतिशय सुंदर लागतं. आता यामध्ये टाकूया थोडंसं मीठ. छान असं तेल सुटलेलं आहे बाजूने. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे पाणी. आता आला बघा हळूहळू उकळी आली आहे. तर यामध्ये टाकायचं आहे आपण हे सुरमईचे पीसेस. आणि यामध्ये टाकते मी कोकम. आणि आता याला आपण शिजू देऊया. आता 15 मिनिटं झाली आहेत. आता आपण बघूया. सुंदर असा मस्त कलर आलेला आहे आणि मस्त शिजलेली पण आहे. आणि बघा कालवणाची कन्सिस्टन्सी सुद्धा छान झालेली आहे. अगदी घट्ट नाही आहे आणि पातळसर सुद्धा नाही आहे. बघा छान शिजलेलं आहे. तर आपलं हे सुरमईचं कालवण रेडी झालेलं आहे. एकदम मस्त गरम गरम भातासोबत पोळीसोबत खूप छान लागतं. तुम्ही एकदा या पद्धतीने आणि अगदी झटपट होतं. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.